नमस्कार शेतकरी मित्रांनो, सीमा डेअरी फार्म चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, एकत्र कुटुंब व्यवसाय पद्धतीमुळं गोठ्याला आमच्या वेगळी दिशा मिळालेली आहे. कारण एकट्याने व्यवसाय करणं आणि कुटुंबाने व्यवसाय करणं यामध्ये खूप फरक असतं. एकाने काम करणं आणि पूर्ण समूहाने काम करणं याच्यामध्ये खूप मोठा फरक असतो. त्यामुळं आपल्याला जे काही करायचं असेल ते आपण एकत्र कुटुंब पद्धतीने केलं तर ते खूप चांगलं असेल. आणि त्यातले त्यात बघायला गेलं तर दुग्ध व्यवसाय असेल तर ते खूप चांगलंच आहे. कारण दुग्ध व्यवसायाला होईल तेवढं माणसाचं पाठबळ लागतं. कारण एकावरती हा दूध व्यवसाय विसंबून राहू शकत नाही. कारण प्रत्येक वेळी कोणत्या ना कोणत्या अडचणी असो किंवा कोणता ना कोणता कार्यक्रम असो, या गोष्टी दूध व्यवसायाला येतच असतात. त्यामुळं एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळं कुठंतरी दुग्ध व्यवसाय सोयीचा वाटतो किंवा सोपा वाटायला लागतो. कारण एकट्याच्या अंगावरती पूर्ण काम पडू नये यासाठी प्रत्येक सदस्याने कुटुंबातील मिळून जर काम केलं तर हा दुग्ध व्यवसाय खरंच खूप सोपा वाटतो. कारण आपण बघू शकतो की भारतामध्ये पूर्वीपासूनच एकत्र कुटुंब पद्धती अवलंबित जाते आणि सध्याच्या काळात हे कुठेतरी कमी आपल्याला बघायला भेटते. त्यामुळं एकत्र कुटुंब पद्धतीमुळं आपली प्रगती कमी वेळामध्ये जास्त होते. आणि जर आपण एकटं पडलो तर आपली प्रगती कुठेतरी खुंटते किंवा कमी पडते. त्यासाठी जर आपल्याला दुग्ध व्यवसाय करायचा असेल तर पूर्ण कुटुंबाने मिळून जर आपण दुग्ध व्यवसाय केला तर आपल्याला 1-2 ते 3 वर्षामध्ये चांगलं सक्सेस भेटू शकतं. कारण दुग्ध व्यवसायामध्ये प्रत्येक काम प्रत्येकाला जर वाटून दिली तर कामाचं किंवा कष्टाचं पाठबळ प्रत्येकामध्ये वाटल्या जाते किंवा कष्ट कमी वाटतात प्रत्येकाला. त्यामुळं दुग्ध व्यवसाय करत असताना घरातील लहान मंडळी असो, मोठी मंडळी असो किंवा महिला असो, प्रत्येकानं वेगवेगळ्या कामाची विभागणी करून दुग्ध व्यवसायाला वेगळ्या उंचीवरती घेऊन जाण्याचं काम केलं पाहिजे. कारण हा व्यवसाय हा एकट्याच्या जीवावरती होणारा नाही आहे. आपण दूध कधी काढणारे एकट्याने, दूध कधी घालणारे आणि वैरण कधी आणणारे, या प्रत्येक गोष्टी कुठेतरी अवघड वाटतात. त्यामुळं आणि हा कष्टाचा व्यवसाय आहे. असं नाही आहे की फक्त हा व्यवसाय बसून कंपनीसारखा बसून व्यवसाय कम्प्युटरवरती असा होणारा नाही आहे. त्यासाठी व्यवसायाला कष्ट हे लागणारच असतात. जनावरांच्या चाऱ्यासाठी आपल्याला दिवसेंदिवस जास्तीत जास्त भटकंती करावी लागते किंवा चाऱ्याची साठवणूक करावी लागते. यासाठी जास्त मनुष्यबळ असेल किंवा जास्त पाठबळ असेल तर आपण हा व्यवसाय थोड्या प्रमाणातून मोठ्या प्रमाणात करू शकतो. 10 जनावरांपासून 20 ते 25 जनावरांपर्यंत 1 एकरमध्ये करू शकतो आपण. आणि जर आपली माणसांची संख्या जास्त असेल आणि क्षेत्र पण जास्त असेल तर मग आपण विचार करू शकतो की आपण 2 ते 3 एकरमध्ये जवळपास 50 जनावरांचा गोठा आरामात करू शकतो. कारण आपण बाहेरची वाळली वैरण असो किंवा कडबा असो, प्रत्येक गोष्ट जर गोठ्यावर साठवणूक केली व्यवस्थित तर हा दूध व्यवसाय सोपा वाटायला लागतो. आणि मुरघासवरती काम जर केलं आपण व्यवस्थित तर खूप चांगल्या प्रमाणात आपल्याला यश मिळू शकतं. आता बघू शकता की माझ्या गोठ्यावरती सुरुवातीला वडील एकटेच काम करायचे. त्यामुळं कुठंतरी जनावर वाढवण्याची संख्या कुठंतरी मर्यादित असायची. 2 ते 3पर्यंत जनावर वाढवण्याची संख्या मर्यादित होती. आणि जेव्हा यामध्ये भाऊ ॲड झाला तेव्हा जनावरांची संख्या थोडीफार वाढली. आणि जेव्हा मी याच्यामध्ये उतरलो, यामध्ये मी ब्रीडिंगवरती काम करणं, जनावरांच्या फिडिंगवरती किंवा पशुखाद्यावरती किंवा त्यांच्या आरोग्यावरती पूर्ण गोष्टींचं नॉलेज घेऊन आपण यामध्ये उतरलो. आणि आपण बघू शकतो की आपला 16 ते 17 जनावरांचा गोठा 3 वर्षामध्ये झालेला आहे. आणि एकत्र कुटुंब पद्धतीमुळं कामाची विभागणी केल्या जाते आणि प्रत्येकाला आराम असा भेटतो किंवा कुठेतरी कार्यक्रम वगैरे असेल किंवा कुठं बाहेर जायचं असेल ते पण शक्य होऊ शकतं फक्त एकत्र कुटुंब पद्धतीमुळं. म्हणून म्हणतोय की आपल्याला व्यवसाय करायचा असेल तर एकत्र कुटुंब पद्धतीने दुग्ध व्यवसाय करणं 100% काळाची गरज आहे. कारण आपण कुटुंबामध्ये जर विभागलो गेलो तो प्रत्येकाचा वेगळा व्यवसाय होऊन बसेल. त्यामुळं प्रत्येकाची प्रगती कमी होईल. त्यासाठी एकत्र कुटुंब पद्धतीने जर आपण व्यवसाय केला तर आपली प्रगती कमी वर्षामध्ये जास्त प्रगती होऊ शकते. आणि एकट्याने जर आपण व्यवसाय केला तर हे आपल्याला कुठंतरी खंत अशी वाटेल की आपला व्यवसाय मनासारखा होत नाही आहे किंवा मनासारखं याच्यामध्ये आपल्याला प्रॉफिट भेटत नाही आहे. जर आपण एकत्र कुटुंब पद्धतीमुळं जास्त जनावरे जर वाढवली आणि त्यांच्यापासून दुधाचं जास्त उत्पन्न घेतलं तर आपल्याला याच्यापासून खूप चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो. किंवा एकत्र कुटुंब पद्धतीचे अनेक फायदे आहेत किंवा एक चांगल्या प्रकारे बेनिफिट आहेत की आपल्या
वातावरण चांगलं राहतं घराचं, गोठ्याचं, किंवा सगळ्यांना मिळून आधार भेटत असतो या गोठ्यामध्ये. तेव्हा आता माझा गोठा हा बघू शकतो की 16 ते 17 जनावरांचा गोठा 2 ते 3 वर्षामध्ये झालेला आहे आणि याच्यावरती पण आपल्याला काम करायचं जास्त. आपण बघू शकतो की हे फक्त एकट्याने शक्य नाही होणार आहे, त्यासाठी प्रत्येकाची साथ भेटणं खूप गरजेचं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.